2014 पासून सोयाबीन जे केलेले आहे ते क्षेत्र बिना मोटर बिना सायपन पद्धतीने पाणी मी वापर करत आहे 2014 पासून बिना मोटर बिना लाईट सायपन पद्धत। हा पहा ती आहे सोयाबीन आलेले आहे। पाईपमधून पाणी आणलेलं आहे। अशा पद्धतीने पाण्याचा वापर आम्ही करत आहे बिना मोटर बिना लाईट सायपन पद्धतीने पाणी। हा बघा पहिला टी आहे इथे। सोयाबीन थोडा पाऊस आलेला आहे त्यामुळे तुम्हाला थोडे दिसायचं कमी दिसणार। बारीक पाऊस आहे। हा पहाटी खोलत आहे बिना मोटर बिना लाईट सायपन पद्धतीने पाणी पाजणे। पैसे बघा त्यामुळे पैसे बघायचे आहे भरपूर प्रेशर आहे पाण्याला। ती बंद केलेली आहे सायपन पद्धतीने पाणी बिना मोटर बिना लाईट सायपन पद्धत। अशा पद्धतीने पाण्याचा नियोजन केल्यास प्रत्येक शेतकऱ्याला उपयुक्त ठरणारी ही शेततळी अशा पद्धतीने जर प्रत्येक शेतकऱ्यांनी राबवली तर त्यांना सोयीस्कर ठरेल। बोरवेल असू द्या विहीर असू द्या, विहिरीतलं पाणी बिना मोटर बिना लाईट सायपन पद्धतीने पाजल्यास शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल। ना लाईट ना अशा पद्धतीने शेततळे आहे 40 बाय 40 शेततळी मारलेली आहे। यामधून पाण्याची पाईप खालून रानामध्ये नेलेली आहे। हा क्षेत्र बघा सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये पाणी पाजणे बिना मोटर बिना लाईट सायपन पद्धतीने पाणी। हा आमचा शेततळे आहे। याचा वापर आम्ही 2014 पासून करत आहोत।
त्यामुळे शेतकऱ्याला उपयुक्त बिना मोटर बिना लाईट सायपन पद्धतीने पाणी पाहिल्यानंतर त्याचा वापर पुरेपूर आपल्याला ज्या टायमाला नको आहे त्या टायमाला आपण टी बंद करू शकतो. ज्यावेळेला पाणी पाहिजे आहे त्यावेळेला टी खोलू शकतो. बिना मोटर बिना लाईट सायपन पद्धतीने पाणी पाजणे प्रत्येक शेतकऱ्याला हा फायद्याचा ठरेल. अशा पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने पाण्याचा वापर केल्यानंतर त्यांना बिना मोटर बिना लाईट सायपन पद्धतीने पाणी पाजणे अशा पद्धतीने संकल्पना राबवल्यानंतर प्रत्येक शेतकरी प्रगतशील बनेल. प्रत्येक शेतकऱ्याची विजेची बचत बिना मोटर बिना लाईट सायपन पद्धतीने पाणी पाजणे या पद्धतीने पाणी पाजल्यानंतर जो खर्च लाईटसाठी होतो तो खर्च फ्रीमध्ये होऊन जाईल. त्यामुळे शेतकरी प्रगतशील बनेल. शेतकरी प्रगतशील बनण्यासाठी असे काहीतरी जुगाड केल्यास शेतकरी फायदा कशा पद्धतीने घेता येईल याची मी माहिती तुम्हाला देत आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. सोयाबीन शेती आता आम्ही सोयाबीन घेतलेलं आहे. यामध्ये सोयाबीन, ऊस, मिरची,